या सगळ्या संदर्भात बीडच्या संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण जे आहे ते बरेच चर्चेमध्ये आहे. सुरेश दसांनी 2-4 अभिनेत्रींची नावं घेतली, त्याच्यामध्ये रश्मिका मंदाना असतील, त्याचबरोबर प्राजक्ता माळींचं सुद्धा नाव घेतलं. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सुरेश दसांच्या बाबत आपण काय कारवाई करणार आहात का? म्हणजे त्यांना काय तुम्ही कोणत्या उद्देशाने हे वक्तव्य केलं त्या संदर्भातला खुलासा मागितलाय? मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की जी तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो. प्राजक्ता माळी यांची जी तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झालं होतं त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला आहे. त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवलेली आहे, ज्या अनुषंगाने संबंधित विभागाने त्यांची चौकशी करावी आणि चौकशीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा. मात्र आपण काय याच्यामध्ये दखल घेतली का? सुरेश दसांना राज्य महिला आयोगाकडून काय नोटीस पाठवली जाणार आहे का? म्हणजे कोणत्या उद्देशानं? आमच्या आयोगाची प्रक्रिया असते. आमचा आयोग आणि सगळ्यात मोठा जो अधिकार आम्हाला मिळालाय तो दिवाणी न्यायालयाचा आहे. न्यायालयीन प्रक्रिया म्हणून आम्ही या सगळ्या कामकाजामधून जात असतो. याच्यामध्ये जी घटना ज्या भागामध्ये घडली त्याचे व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील आणि ती सगळी शहाणीचा हे संबंधित पोलीस करत असतात आणि आम्हाला अहवाल कळवत असतात. त्या अनुषंगाने पुढील कारवाई जी काही असेल ती होईल. प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे अक्षरशः त्या रडल्या की अशा वक्तव्यानं महिला अभिनेत्रींचं करिअर जे आहे ते उद्ध्वस्त होऊ शकतं. तुम्ही त्यांना या प्रसंगामध्ये धीर म्हणून काय संदर्भात कॉल केला का किंवा काय त्यांच्याशी बोलणं झाले का किंवा महिला आयोगाचे कोणते कर्मचारी त्यांच्याशी बोललेत की जेणेकरून त्यांचं मानसिक मनोधैर्य जे आहे ते खचणार नाही? याच्यामध्ये त्यांनी शनिवारी मेल केलेला आहे. माझ्याबरोबर त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याच दिवशी माझा जनता दरबार असल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. त्यांची तक्रार जी आमच्याकडे आली ती मेलद्वारे आलेली आहे. कदाचित त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांजवळ सांगितलेलं आहे की काय अध्यक्षांची जर भेट झाली तर मी जरूर भेट घेईल, पण माझा आणि त्यांचा याने काही संपर्क होऊ शकला नाही. पण झाला तर निश्चितपणाने मी त्यांच्याशी बोलेन. यांचं जे वक्तव्य आहे ते तुम्हाला कसं पाहता? त्या वक्तव्याकडे तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष अवमानकारक वाटतं, काय वाटतं? कोणतीही व्यक्ती एखादं वक्तव्य करत असेल तर त्याबद्दल त्या व्यक्तीकडे पाहण्याचा अँगल वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळा असतो. यामध्ये समाजामध्ये कोणत्याही घटनेचे हे अनेक वैचारिक कांगारे असू शकतात. त्याच्यामुळे त्यांचं वक्तव्य कोणत्या उद्देशाने केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने केलेलं आहे त्याचे ऑडिओ व्हिडिओ हे संबंधित पोलिसांना मिळतील, त्याचा तपास करतील आणि आमच्याकडे पाठवून देतील. त्यानंतर याबाबतचं मत काय आहे ते आम्हाला ठरवता येईल. करुणा मुंडेंनी पण या संदर्भात काही तक्रारी केलेल्या होत्या, त्याचा जरा पाठपुरावा कुठपर्यंत आलेला आहे त्या संदर्भात? अरुणजी, फार विषय महत्वाचा आहे असं तुम्ही मला वाटते तुम्ही विचारलाय. करुणा मुंडेंच्या तक्रारी आमच्याकडे आल्या. त्याच्यामध्ये पहिली तक्रार होती ती येरवडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात होती. त्याच्यात त्यांनी जी तक्रार दिली होती ती 29/9/2022 होती. ती दुसरी तक्रार होती ही संगमनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली होती. याच्यामध्ये गैरअर्जदार भारत संभाजीराजे भोसले आणि विद्या संतोष अभंग यांच्या विरोधात होती. ही तक्रार अशी होती की नवीन पक्ष स्थापन करायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी करुणा मुंडे बरोबर चर्चा करून काही एकत्रित इन्व्हेस्टमेंट करूयात पक्षासाठी, नवीन पक्षासाठी असं सांगून त्यांच्याकडून काही पैसे घेतले होते वगैरे आणि त्या दोघांमध्ये पैशाचा व्यवहार झाला होता आणि नंतर ही फसवणूक झाली. अशा संदर्भातली काही तक्रार होती, ती सुद्धा आम्ही तक्रार त्यांची घेतली आणि त्यांनी तक्रार दिल्यानंतर मी संबंधित संगमनेर पोलीस स्टेशनला तातडीने सूचना देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने ही तक्रार दाखल झाली होती. FIR नंबर 0725/22 संगमनेर पोलीस स्टेशनने संबंधित व्यक्तींवरती गुन्हा नोंद केला, कारवाई केली आणि पुढे त्यांना न्यायही मिळाला. आणि जी येरवडा पोलीस स्टेशनची तक्रार होती ती सुद्धा आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशनला पाठवली. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्यांची जी मागणी होती येरवडा पोलीस स्टेशनच्या संदर्भात तिथल्या घटनेच्या अनुषंगाने की त्यांच्यावर कोणीतरी अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमध्ये व्हिडिओ करून व्हायरल केला होता, तर त्या संदर्भात सुद्धा त्या संबंधित व्यक्तीवरती कारवाई झाली होती. आणि म्हणून या दोन्ही केसेसच्या संदर्भात त्यांची कारवाई आपण त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि दोन्ही केसेसमध्ये त्यांना मदत झाली म्हणून त्यांनी स्वतः ही पोस्ट केली होती. माझ्या आयोग कार्यालयामध्ये येऊन त्यांनी मला पत्र दिलं आणि रुपालीताई जी का हात जोड के दिल से धन्यवाद, जो केस में दखल ली, आशा करती हूँ जल्द आप अगली कारवाई करले. म्हणजे ह्या अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी धन्यवादाची पोस्ट पाठवलेली आहे. त्याच्यामुळे आणि तिसरी केस त्यांची जी होती ती धनंजय मुंडेंच्या संदर्भातली होती. तर ती जी केस होती
ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होती. म्हणजे मी आयोगाला येण्यापूर्वीच त्यांची जी तिसरी केस होती ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळे आम्ही स्वतः दिवाणी न्यायालय म्हणून काम करतो आणि न्यायालयामध्ये असलेल्या प्रकरणामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही, कारण की एक न्यायालय दुसऱ्या न्यायालयाच्या संदर्भातली जे आहे त्याचा आम्ही आदर करत असतो. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या तक्रारी आल्या त्या अनुषंगाने आम्ही या कारवाई केलेल्या आहेत. या निमित्ताने काही परत नवीन त्यांच्याकडे त्यांनी पण अलीकडे एक प्रेस कॉन्फरन्स किंवा मला वाटतं एक बाईट दिला होता आणि तो धनंजय मुंडेंच्या संदर्भातला होता. त्याचा उल्लेख प्राजक्ता माईंनी देखील केला, म्हणजे प्राजक्ता माईंविषयी देखील त्या बोलल्या होत्या. त्याचं काही नवीन आलेलं आहे का? अरुणजी, आत्ताच तर आमच्याकडे काही माहिती नाहीये.